दुसरीकडे ही महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत शिवतीर्थवर। राज ठाकरेंचं निवासस्थान या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचले आहेत आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। दीपोत्सव अगदी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे शिवाजी पार्कवर। मात्र यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र जाणार आहेत। तर कलानगरमधून थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे निघाले होते, ते आता शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत, म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आणि या ठिकाणावरून हे दोन्ही ठाकरे बंधू शिवाजी पार्ककडे रवाना होणार आहेत, ज्या ठिकाणी मनसेचा हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे मनसैनिक असतील किंवा शिवसेना युबीटीचे शिवसैनिक असतील, या दोघांमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या नजरा या दीपोत्सवाकडे लागलेल्या आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर पोहोचल्याचं दिसून येतंय। तर बीडमधली दृश्य आपल्याकडे आहे, ज्यामध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा बीडमध्ये होतोय। मुख्य म्हणजे बीडमध्ये सुद्धा आता हे ओबीसींचे नेते नेमके काय बोलणार याकडे लक्ष असतानाच दुसरीकडे मुंबईच्या दादरमध्ये हा दीपोत्सव होणार आहे आणि त्यामुळे त्याचेही प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत। तर आज दिवसभरातल्या या दोन महत्त्वाच्या बातम्या आणि त्याचेच अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत। दरम्यान उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत मुंबईच्या दादरवरून। उदय, काय सांगाल? उद्धव ठाकरे आता शिवतीर्थवर पोहोचलेत, कशा पद्धतीने पुढचा कार्यक्रम होणार आहे आणि कधीपर्यंत दीपोत्सवाचं उद्घाटन होईल? उदय माझा आवाज येतोय? उदय यांचा आवाज आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचू शकत नाहीये, मात्र ते थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत शिवाजी पार्कवरून आणि त्या परिसरातले प्रत्येक अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचवतायत। उद्धव ठाकरे हे सध्या शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत आणि याच ठिकाणावरून ते राज ठाकरेंसोबत शिवाजी पार्कसाठी रवाना होतील अगदी थोड्याच वेळामध्ये आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्क मैदानावर आयोजित जो दीपोत्सव आहे मनसेचा त्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळे यावेळेचा हा जो दीपोत्सव आहे मनसेचा तो काही खास आहे आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत, कारण सगळ्यांच्या नजरा या दीपोत्सवाकडे खिळलेल्या आहेत। आणि दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मेळावाही आयोजित करण्यात आला आहे। या ठिकाणी छगन भुजबळ पोहोचलेले आहेत, ते काय बोलणार याकडेही लक्ष आहे। दरम्यान आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे जाऊयात। प्रणाली, काय सांगाल? दीपोत्सवचं उद्घाटन नेमकं किती वाजता होणार आहे आणि सध्याचे काय अपडेट्स आपल्याकडे आहेत याविषयीचे? बरोबर 6 वाजता या ठिकाणी आपण पाहतो आहोत की उद्धव ठाकरे आणि संपूर्ण कुटुंबीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच या ठिकाणी तेजस ठाकरे हे सुद्धा शिवतीर्थ या ठिकाणी आलेले आहे। कौटुंबिक हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये म्हणजे खरं तर दीपोत्सव आहे जो मनसेचा एक राजकीय कार्यक्रम आहे, परंतु या राजकीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आधी हा एक कौटुंबिक सोहळा होतो आहे। पहिल्यांदाच मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे हे उद्घाटक म्हणून येत आहेत। 13 वर्षाची ही मनसेची परंपरा आहे, जेव्हापासून मनसेनं संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये दीपोत्सव सुरू केला। खरं तर एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे की गेल्या वेळेला याच दीपोत्सवामध्ये लावलेल्या दिव्यांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्षेप घेतला होता आणि त्या दिव्यांचा जो खर्च तो अमित ठाकरे यांच्या प्रचार खर्चामध्ये लावावा अशी मागणी करण्यात आलेली होती। गेल्या वर्षी याच दीपोत्सवावरून दोन पक्षांमध्ये वादावादी होती, परंतु या वर्षी मात्र याच दीपोत्सवाच्या उद्घाटनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहकुटुंब उपस्थित आहे। पहिल्यांदाच आपण जर बघितलं तर या ठिकाणी 2 ठाकरे दीपोत्सवाच्या निमित्तानं तर एकत्रित येताच आहेत, परंतु त्यांचं संपूर्ण कुटुंब सुद्धा एकत्रित येत आहेत। तेजस ठाकरे हे पहिल्यांदाच या शिवतीर्थ या निवासस्थानी येत आहेत। गणपतीच्या वेळेला आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हे येऊन गेले होते, परंतु तेजस ठाकरे मात्र पहिल्यांदाच शिवतीर्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत। जितका हा कौटुंबिक सोहळा आहे तितकाच हा राजकीय सोहळा सुद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण हा दीपोत्सव मनसे गेली 13 वर्ष साजरा करते आहे आणि त्यांच्या त्यांचे जे पाक्षिक पक्षाच्या वतीने जे त्यांचे कार्यक्रम असतात त्यापैकी एक कार्यक्रम हा दीपोत्सव मानला जातो।
आणि म्हणूनच आता आपल्याला खऱ्या अर्थी असं म्हणावं लागेल की दोन ठाकरे एका राजकीय व्यासपीठावर एकत्रित येत आहेत यासाठी, कारण ते व्यासपीठ मनसेचं आहे. जरी ते उत्सवाच्या निमित्तानं जरी असलं तरी हे व्यासपीठ मनसेचं आहे आणि त्या व्यासपीठावर आपल्याला उद्धव ठाकरे दिसणार आहे आणि तेही प्रमुख उद्घाटक म्हणून या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसणार आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आजचा दिवस हा दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याचा दिवस असं आपल्याला म्हणावं लागेल. दिवाळीची सुरुवात ही दोन ठाकरे एकत्रित येऊन करून देत आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या मनसैनिकांना आणि शिवसैनिक जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत त्यांच्यासाठी हा दिवस आणि हा सण अजून महत्वाचा झालेला आहे. त्यांचा आनंद जो आहे तो द्विगुणित झालाय, कारण गेले कित्येक दिवस दोन ठाकरेंनी एकत्रित यावं. जेव्हापासून हिंदीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे एकत्रित आले, त्यांचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमापासून सातत्यानं ही चर्चा होती की दोन बंधू हे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्रित आले पाहिजे. कौटुंबिक एकमेकांच्या घरी येणं जाणं तर आपण गेले कित्येक दिवस पाहतच होतो की ते सुरू होतं. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी जाऊन शुभेच्छा देणं असो, गणपतीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी येणं असो, त्यानंतर मावशीची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थावर आपल्याला येताना दिसले. आणि आता 15 दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं की संजय राऊतांच्या नातवाच्या बारशानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेलेले होते आणि त्यानंतरच्या पुढच्या रविवारी जेवणासाठी म्हणून राज ठाकरे हे सहकुटुंब अगदी मुलगा आपला सून यांच्यासह मातोश्री या बंगल्यावर पोहोचले आणि तिथं त्यांनी भोजनाचा आनंद घेतला होता. त्यानंतर चर्चा होतीच की दिवाळीमध्ये यावेळेचं दिवोत्सवाचं उद्घाटन नेमकं कोण करणार. गेले कारण 13 वर्ष अगदी महाराष्ट्रातले जे सगळे दिग्गज आहेत त्यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन झालं आहे. आशा भोसले, सचिन तेंडुलकर, महेश मांजरेकर यांच्यासह वेगवेगळ्या चित्रपटाच्या विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी छावा चित्रपटाची जी टीम होती त्याच्या वतीनं उद्घाटन करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि ज्यांच्याबद्दल त्यांना अतिशय आनंद आहे असे किंवा ज्यांच्याबद्दल त्यांना अतिशय आदर आहे असे सलीम जावेद यांना सुद्धा राज ठाकरे यांनी दीपोत्सवाच्या निमित्तानं एका मंचावर आणलेलं होतं. जसं सलीम जावेद हे गेले कित्येक वर्ष एकमेकांशी फारसा संवाद साधत नव्हते, त्यांना दीपोत्सवाच्या निमित्तानं या सणाच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी एका मंचावर आणलं होतं. आज यावर्षी दोन भाऊ जे गेले कित्येक वर्ष राजकीय एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते ते सुद्धा दीपोत्सवाच्या निमित्तानं एका मंचावर आपल्याला दिसतील आणि केवळ दोन बंधू नाही तर त्या दोन बंधूंची दोन कुटुंब ही सुद्धा आपल्याला मंचावर एकत्रित दिसतील. आणि त्यामुळे यावेळची दिवाळी महाराष्ट्रातल्या मनसैनिकांसाठी, शिवसैनिकांसाठी आणि ठाकरेंवर ज्यांचं प्रेम आहे अशा सगळ्यांसाठी महत्वाची असणार आहे, आनंदाची असणार आहे आणि साखरेत अजून गोडवा निर्माण करणारी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी बरोबर आहे प्रणाली. आणि आपण बघतोय की या ठिकाणी एकूणच आता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा राज ठाकरेंचे कुटुंबीय आपल्याला दिसले होते. एक विशेष तयारी सुद्धा केलेली आहे शिवतीर्थावर. आणि या वेळेला जेव्हा उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर येत आहेत त्यावेळेला दिवाळीची सगळी झगमगाट आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर विशेष अशी तयारी त्या ठिकाणी करण्यात आली आहे का? आणि दुसरं म्हणजे साधारणतः किती वाजता इथून हे दोन्ही बंधू शिवाजी पार्ककडे रवाना होऊ शकतील? साधारणतः अर्धा पाऊण तासामध्ये, कारण आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. पूर्ण जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत हे दोन्ही ठाकरे बंधू शिवतीर्थवरून बाहेर पडणार नाही. सगळा अंधार झाला कीच मग या दीपोत्सवाची खरी मजा येणार आहे. कारण आज दोन्ही बंधू या ठिकाणी जी रोषणाई केली जाते तिचं उद्घाटन करणार आहेत. मुख्य उद्घाटक हे उद्धव ठाकरे आहेत आणि त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्रितरित्या येऊन आज या दीपोत्सवाची जी रोषणाई आहे त्याचं उद्घाटन करणार आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की हा संपूर्ण जो परिसर आहे हा उजळून निघणार आहे आणि त्याची सुरुवात स्वतः उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केली जाणार आहे. आणि त्यामुळेच हा जो उत्सव आतापर्यंत फक्त मनसे साजरा करत होती तो यापुढे आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्रितरित्या करतील की काय असं दिसून येत आहे. कारण आजची सुरुवात ही स्वतः उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. साधारणतः आता 6:10 झालेले आहेत आणि पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये हे लोक शिवतीर्थ या निवासस्थानावरून शिवतीर्थ म्हणजे दुसरा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क इथं जिथं मुख्य उद्घाटनाचं स्थळ आहे किंवा स्टेज बांधण्यात आलंय त्या ठिकाणी जातील.
आणि तिथं जे बटन आहेत लाईट्स सुरू करण्यासाठीचं जे बटन आहे ती कळ दाबून ही रोषणाईची सुरुवात केली जाईल. आपल्याला माहिती आहे बरोबर की आहे. साधारणतः आज बरोबर आहे वसुबारसपासून प्रणाली. ते बरोबर आहे. या विषयीची उत्सुकता आहे, त्यामुळे या विषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपल्याकडे